लय दिवस झाले बंदच आहे. हो का? अंधार काळा किस्त असते काय सांगू तुम्हाला. हो काय? असं भ्याव लागते. एवढे तर सापा सारखा माय पाय खालतो काय तू मला वर्षात भ्याव लागलं मला सापाचं. मग तुम्ही अर्ज करून नाही दिलं का तुमच्या वार्डामध्ये लाईट नाही म्हणून? लेकराने दिलं पोट्याला म्हणतं 3-3 वेळा जाय रे अर्ज कर रे अर्ज कर रे अर्ज कर रे करतच नाही. आता त्याला तरी काय करून माय येणं नाही होत म्हाताऱ्या माणसाचं. आता असं आहे सगळ्याच ठिकाणी ग्रामपंचायत साथ देणार आहे असं काही नाही आहे. कारण आपल्या वार्डातली सुविधा आपण जरी ग्रामपंचायत पर्यंत पुरवली तर आपल्याला मिळू शकते आणि नक्कीच ते काम होते. बरं बरं बरं. आणि ते काम करून घ्या तुम्ही. आता ही पहिली ग्रामसभा आहे. ही पहिली ग्रामसभा झाली आहे. पहिल्या ग्रामसभेसाठी सगळ्या महिला आल्या, त्यांनी आपापली कंप्लेंट केली आणि आपल्याला म्हणजे काय काय पाहिजे आहे याबद्दल त्यांनी आता पहिल्या ग्रामसभेमध्ये अर्ज केलेले आहे. पहिल्या ग्रामसभेचे महत्त्व त्यांना कळले की ग्रामसभेमध्ये गेल्यानंतर कोणत्या कोणत्या योजना असते आणि ग्रामसभेमधून आपल्याला काय काय माहित होते. आपल्याला ह्या सगळ्या जेवढ्या काही स्कीम असतात त्या आपल्यासाठी असतात, पण आपण त्याला ज्ञात नसतो कारण की आपण ग्रामसभेला कधी जात नाही. म्हणून आपल्याला आपल्या योजना आपल्यासाठी काय आलेल्या आहे हे माहित नसते आणि ते पुरवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असते. आणि आता या पहिल्या ग्रामसभेला आलेले आहे त्यामुळे यांना समजलं की ग्रामसभेमधून काय मिळते आणि काय आपण घेऊ शकतो. आता यानंतर त्यांनी अर्ज केलेले आहे. लगेच थोड्या वेळाने दुसरी ग्रामसभा होईल, त्यासाठी पुन्हा दवंडी गावात होईल आणि दुसऱ्या ग्रामसभेला सुरुवात होईल. तुम्हाला माहित नाही आपल्याला त्यांनी भरपूर भेटलं ना. काय सांगतो तू? हो भरपूर भेटलं. कागदपत्र नेऊन द्यावं लागते. संडासही भेटते. याच्या अगोदर गेलो असतो तुझे जाऊ तर तू याच्या अगोदर आपल्याला घर भेटलं. मी तुमच्या चोरून गेली होती. कोणी गेली तू? घेतली मी. नावही नोंदून गेलं फॉर्मही भरला. आता काय तुम्ही एक काम करा माझ्या संग चाला. तुमची सही पाहिजे सही द्या आणि आपल्याला घरकुल भेटते. चल पहा आता दुसऱ्या ग्रामसभेला जो व्यक्ती आपल्या पत्नीला नकार देत होता ग्रामसभेसाठी त्याची सुद्धा मानसिकता कशा प्रकारे बदलली आहे. आणि आता ज्या महिला मोठ्यावर बसून साडीच्या याच्या त्याच्या गोष्टी करत होत्या त्यांना सुद्धा काहीतरी आपल्याला मिळते हे माहित झालं म्हणून त्या सुद्धा ग्रामसभेला 4 बाया पुन्हा जास्त घेऊन किती उत्सुकतेने जात आहे याचं चित्रीकरण तुम्हाला आता सादर करत. सरपंच बाई याच्या अगोदर काऊन नाही सांगितलं काय नाही एवढे लिटर दारू पेलो असतो मी. किती माझा पैसाही गेला वेळही गेला पहिले त्रासही झाला. आता समजलं ना ग्रामपंचायत? समजलं बाई समजलं ना ग्रामपंचायत मीटिंग कशाला म्हणते म्हणून ग्रामपंचायत असते म्हणून आलं पाहिजे आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे. तुम्ही आणि दारू पिऊन तुम्हाला काही माहित नाही आणि त्या बाईनी तुमच्या पक्षात आल्यामुळे अर्ज केल्यामुळेच लागून आलं ना. ठीक आहे तुम्हाला मिळून जाईल आणि दारू पिणं बिलकुल बंद करा. बंद केलं बाई आजपासूनच बंद केलं आतापासूनच बंद केलं. तुमचे पाया टाकतो मी असेच काम गावातले करत जा. जात नाही अन्याय पोरग जात नाही मग ते हागूच नाही सांगतो ह्या गौऱ्या सगळ्या खाली कर संडास चालू कर नाही तर तुला घरकुलाची स्कीम भेटणार नाही. हो उद्यापासून संडास सर्वच करतो त्या गौऱ्या घरकुल करून देतो म्हणजे झालं. चालू ग्रामसभेने सरपंच भाऊ माझ्या घर हे आलं म्हणजे संडास आला काय बघ
आता बरं झालं, आता मी पटकन संडास खोदतो आणि आता त्याचा उपयोगही घेतो. आता संडास बांधून घ्या आणि लगेच घरकुल खर्च करा. असेच कामं करत जा पण तुम्ही. आता घरकुल देता काय? हो बिलकुल करून टाका अर्ज लवकर आणि प्रत्येक ग्रामसभेला येत चला. सरपंच आहे काय हो? सरपंच कोणता आहे? माझे सरपंच आहे ना? माय बाई बाई किती साजरी आहे व, किती सरावना साजरी आहे व. बाई हे काही गटवाली बाई माझ्या घरी आली होती. हे म्हणे का गौऱ्या खोट्या काय बाई माय उभे नाही जात म्हणे, पण आता काही मी जात जाईल. त्या गौऱ्या काढून टाका. हा गौऱ्या काढून टाकतो मग जात जाईल तिथं. आता जात जा आणि शेजारचे सांगा का गौऱ्या वगैरे असं त्या काढून टाका म्हणून. हो ना सांगतो ना, पण मला म्हणजे तुम्ही घरकुल करून द्या. बरोबर आता तुम्ही ग्रामसभेला आल्या ना तर घरकुलचा अर्ज करून द्या. हा काय हो बाई, ते श्रमयोगी काय म्हणते, ते काय काय योजना आली म्हणते, ते तुम्हाला माहितच नाही. हो आली ना. त्यासाठी डॉक्युमेंट्स पाहिजे. हो का? सांगा ना मग. म्हटलं 40 वर्षापर्यंत जो लाभार्थी याच्यात बसेल त्याच्या वयानुसार समजा 30 वर्ष 18 वर्षापासून 55 रुपये 18 वर्षाला आणि 30 वर्षाचं असलं तर 105 रुपये पडते. त्यासाठी आधार नंबर आणि बँक अकाउंट पाहिजे आणि 60 वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मानधन चालू होईल त्याला. बरं. आता ही दुसरी ग्रामसभा आहे आणि या ग्रामसभेमध्ये त्यांना ज्या समस्या होत्या त्या समस्येचं निराकरण झालेलं आहे. म्हणून त्यांचे मतपरिवर्तन कसं झालं ग्रामपंचायत मध्ये आणि ते ग्रामसेवकासोबत त्यांची बोलण्याची आधीची पद्धत कशी होती आणि आताची पद्धत कशी आहे आणि जो म्हणजे व्यक्ती आपल्या पत्नीला जाऊ देत नव्हता त्याचं मतपरिवर्तन कसं झालं आणि तो जनतेला काय संदेश देत आहे हे त्यांच्या बोलण्यातून आता तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर ही ग्रामसभा ही दुसरी ग्रामसभा मिळाल्या त्यांचं सगळं मतपरिवर्तन जाऊन ते जनतेला संदेश देणार आहे. तरी आता त्यांच्या ग्रामसभेला सुरुवात होते. हे पा, मी माझ्या नवऱ्याला समजावून बुजावून मी त्याला नेलं ग्रामपंचायत मध्ये आणि सांगितलं, महत्व पटवून सांगितलं का ग्रामसभेला चालत जात जा, योजना माहित होत नाही त्या माहिती झाल्या पाहिजे, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आपण काय करतो, घरी बसतो, आपल्याला योजनेचं काही माहितच नाही राहत, मग बोलतो आपण ग्रामपंचायतच्या नावानं ग्रामपंचायत देत नाही. पण आपण कधी ग्रामसभेला येतच नाही, माहिती भेटतच नाही, तर आपल्याला माहित कसं होईल. तुम्ही ग्रामसभेला खरोखर येत जा आणि जे योजना भेटते त्याचा लाभ घेत जा. लाभ घेतला तर म्हणजे आपल्याला फायदा होईल आणि योजना एवढ्या साऱ्या योजना येते पण आपण त्याचा फायदाच घेत नाही. म्हणून म्हणतो ग्रामसभेला तुम्ही हजर राहत जा. ज्या दिवशी ग्रामसभा असते त्या दिवशी अर्धा तास 1 तास लेट होते पण तुम्ही खरोखर ग्रामसभेला हजर राहत जा आणि योजनेचा फायदा घेत जा. ग्रामसभा तर कशामुळे तहकूब होते समजलं ना. आता ग्रामसभेला 100% उपस्थिती राहत नाही म्हणून ग्रामसभा तहकूब होते. आणि आपण काय म्हणतो, काय बाई केव्हा काही ग्रामसभेला गेलो तेच करा तहकूबच होते. कशामुळे तहकूब होते? ग्रामसभा आपल्यामुळे तहकूब होत आहे. आपण जर ग्रामसभा 26 जानेवारीची 15 ऑगस्टची आहे ग्रामसभा महिलांची ग्रामसभा 100% जर उपस्थिती दाखवली तर ग्रामपंचायतला पुन्हा ग्रामसभा 7 दिवसानंतर घेण्याचं काम पडणार नाही. आता तेच तुम्हाला ह्या महिला संदेश देत आहे की यांचं मतपरिवर्तन कसं झालं आणि या दुसऱ्याचं मतपरिवर्तन कसं करणार. सगळ्या बायांना माझ्या आग्रहाचे निमंत्रण आहे असे की पहा, मी पहिले ग्रामसभेला येत नव्हती, त्याच्यामुळे मला संडास मिळत नव्हता, मला काही माहिती नव्हती मिळत. आता त्या बहिणीच्या मला बचत गट बहिणीची माहिती सांगितली त्यामुळे मी ग्रामसभेला आली आणि मला संडास मिळाला आणि त्याचा मी उपयोगही घेऊ शकतो. जेणेकरून माझ्या घरच्या लोकांची आणि माझे आरोग्य सुद्धा चांगले राहील आणि त्याचा वापर केल्यानंतर बाहेरची सुद्धा दुर्गंधी कमी होईल आणि आपला गाव हा स्वच्छ राहील. म्हणून तुम्ही सुद्धा ग्रामसभेला येत जा आणि आपल्या ज्या काही समस्या आहे, घरकुल आहे किंवा संडास आहे, हे जे प्रॉब्लेम आहे हे जे ग्रामसभेमध्ये मांडायचे आहे तुम्हाला आणि जसा मला संडास मिळाला तसा तुम्हालाही मिळणार आहे हे तुम्ही विसरू नका. जशी सीआरपी असो किंवा ग्रामपंचायतची जी दवंडी होते ती दवंडी झाल्यानंतरही महिला कशा कुजबूज करतात. तरी सर्वांना आग्रहाची विनंती आहे की ग्रामसभेला येत चला आणि ज्या योजना आपल्याला मिळतात त्यांचा पुरेपूर फायदा घ्या, पुरेपूर लाभ घ्या. जसा आता संडास मिळालेला आहे, कोणी त्याचा गैरवापर करतो तर गैरवापर न करता संडास आपला सुरू ठेवा, बाहेर शौचालयात जाऊ नये आणि पुरेपूर योजनेचा फायदा घेऊन
हॅलो, मला तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल स्टेजवर, पण मी याच्या आधी पुष्कळ कार्यक्रम केले आहे मुंबई दिल्ली आणि पुष्कळ ठिकाणी गेलेली आहे. आणि चिखलदरा इथे आमचा कार्यक्रम झाला आहे. आमचा बेवडा मुंबईला गेला म्हणते. आणि ग्रामसभा पुष्कळ ठिकाणी गेलेली, काही गावाची नावही मी सांगत आहे. असे माझे जवळपास 10 ते 12 कार्यक्रम झालेले आहेत. आणि मी पहिल्यांदाच गावात आली असं नाही, मी आपल्या डोंगरपुरी महाराज जवळ पण कार्यक्रम केला होता. त्या आपल्या कल्पनाताई आणि आमचा कार्यक्रम झाला होता, श्रीखंडताईला माहित आहे. आणि एक दुसऱ्यांदा गावात आली. मी गावात पुष्कळ इच्छा होती माझी गावात पण कार्यक्रम करायची. आमच्या CRP ताई आहे, कदम ताई आज आल्या नाही, तब्येत बरोबर नाही आहे. आणि पवार ताई आहे, श्रीखंड ताई आहे, आपल्या सगळ्या अंगणवाडी सर्व यांनी खूप मला फोर्स केला, ताई तुम्ही एखादा तरी रोल घ्या. पण मी बाहेर गावी काम करत असताना मला असं वाटत होतं की हे बाहेर गावचे अनोळखी लोक आहे आणि हे आपल्या गावातले ओळखीचे आहे, आपल्याला काय म्हणणार. पण मी आज इथे या क्षणी या स्टेजवर आली, पण मला आता या असं वाटते की आपल्या गावातल्या महिलांना काहीतरी चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवा. याच्यातून मी एक मालिका छोटीशी तयार केली आहे. आणि मला असं वाटते का आम्ही केली, तुम्ही पण करू शकता. तुम्ही पण लाजू नका. लाज ही माणसाला कुठंच नसते. चोरी करणे, काही खराब वाईट काम करणे याचीच लाज असते माणसाला, चांगल्या कामासाठी लाज नाही आहे. म्हणून एवढे बोलून 2 शब्द बोलते, बोलावं खूप वाटते, पण मी इथेच थांबते. हॅलो, तुम्हा सर्वांना माझ्या भूमिकेमधून तुम्हाला सगळं कळलेलंच असेल की संडास हा जो आहे आपला एक अविभाज्य भाग आहे आपल्या घरातला. त्याच्यामुळे कुणीही संडासाचा गैरवापर करू नये, त्याच्यामध्ये गैरवापर करू नये, त्याचा संडासाचा चांगल्या प्रकारे उपयोग घ्यावा हीच माझी हे आहे विनंती आहे. आणि संडासाचा चांगल्या प्रकारे वापर मी केल्यानंतर मला घरकुल सुद्धा लागून आलेला आहे, माझी तिथे नोंद सुद्धा झालेली आहे आणि कशीच नोंद तुमची होणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी संडासाचा वापर करावा ही विनंती. आम्ही ग्रामसभेला गेल्यामुळे मला अशी माहिती झाली का प्रधानमंत्री श्रम योजना ही कसं हे माहिती झालं. 18 ते 40 वर्षानंतर वयानुसार महिन्याचे पैसे भरावे लागते आणि 60 वर्षांनंतर आपल्याला पेन्शन योजना चालू होते. ग्रामसभेला आल्यामुळे अशी माहिती आपल्याला मिळते. हॅलो, मला ओळखलं का मंडळी? माझं नाव काही सांगितले, शेवेवाली पाटील, ओळखलं ना? हा, तर मी काय म्हणतो, सरपंचीनबाईले माझ्या घरी गेली, सरपंचीनबाई 2 संडास बांधले. आता मग म्हटलं बुड्याला कायले बांधता 2-2, जोरा मरानं आली तर म्हणजे 4 जीवन आणि 2 संडास कायले पाहिजे. तरी म्हणते पुढं जर पोरग जर लग्न झालं, सुनीनं जर नाही जाऊ आपला बरा. पण आता कधी घरावर कौला आहे, आता पाहिजा येऊन काय रस्ताही पाहिजा. हा हो, मग तेवढं अनाधिक प्रेरिका बाईले लय माहिती आहे बचत गटाबद्दल, ही माहिती द्यायची होती थोडीशी, त्याला विचारत होती. हो का? आपलं गाव कसं असावं? स्वच्छ आणि सुंदर. आपलं गाव कसं असावं? स्वच्छ आणि सुंदर. आता हा संदेश सगळ्यांना दिलेला आहे की ग्रामसभेचं महत्व पटलेलं आहे. आता सगळे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला सभेला आलेले म्हणजे ग्रामसभेला आलेले सगळे उपस्थित मंडळी या सगळे या ग्रामसभेवर एक गीत सादर करणार आहे. मीटिंगला कसं यायचं आहे आपण त्यावर एक गीत सादर करणार आहे सर्व मिळून. सुंदरा मीटिंगला का नाहीये, सुंदरा मीटिंगला का नाहीये, मला येळ भी नाही, मला काळ भी नाही, मला येळ भी नाही, मला काळ भी नाही, म्हणून मी मीटिंगला नाहीये. सुंदरा मीटिंगला का नाहीये, सुंदरा मीटिंगला का नाहीये, मला पोर भी हाय, मला ढोर भी हाय, मला पोर भी हाय, मला ढोर भी हाय, म्हणून मी मीटिंगला नाहीये. सुंदरा मीटिंगला का नाहीये, सुंदरा मीटिंगला का नाहीये, मला नवरा भी हाय, मला वावर भी हाय, मला नवरा भी हाय, मला वावर भी हाय, म्हणून मी मीटिंगला नाहीये. सुंदरा मीटिंगला का नाही.
बी नाही मला माहिती बी नाही मानवी मीटिंगला नाहीये सुंदरा मीटिंगला का नाहीये सुंदरा मीटिंगला का नाहीये तुला शिक्षण बी देऊ तुला माहिती बी देऊ तुला शिक्षण बी देऊ तुला माहिती बी देऊ तरी तू मीटिंगला नाहीये सुंदरा मीटिंगला का नाहीये सुंदरा मीटिंगला का नाहीये आमची माटिका कशी वाटली अगदी वेळेवर केलेली त्याबद्दल रिप्लाय ग्रामपंचायत कार्यालयाने तुमच्या सगळ्या आपल्या पायांच्या बंद आलेला आहे सुंदरा सुंदरा खूप सुंदर